मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणाची गंगा ज्या दाम्पत्याने या पुढे जो पॅनल आम्ही घेऊन येत आहोत, नगराध्यक्षा असतील, आपलं नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार असतील, सर्व 10 प्रभागातील 20 उमेदवार नगरसेवक पदासाठी असतील, नगरसेविका पदासाठी असतील, या सगळ्यांपुढे बदलाच्या माध्यमातून तुमच्या समोर जो आम्ही अजेंडा मांडलेला आहे, जे वचननामा मांडलेला आहे, मी मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणलो सुद्धा होतो, गेली 20 वर्ष झाला आम्ही वचननामा छापतोय, कधीतरी आम्हाला वचन पूर्तीनामा छापण्याची वेळ आणणार. तुम्हाला दिलेले वचन आम्ही पूर्ण केलेत, अंमलात आणले आणि त्याची सुविधा तुम्ही घेताय हे सिद्ध करण्याचे, दाखवण्याचे दिवस आमच्यासाठी आम्हाला. या करमाळा शहराला अजून सुद्धा हद्दवाढीचा फार मोठा प्रयत्न होतो. तुम्ही देवळालीकडे आपलं शहर वाढलेलं आहे, पांड्याकड वाढलंय, रोषेवाडीकड वाढलंय, हिवरवाडी, मांगी, पत्रेकड वाढलंय, आणि अजून सुद्धा हे माणसं, ह्या माणसांपर्यंत मतदार हे आपलेच आहेत, पण यांच्यापर्यंत सुविधा पाण्याच्या नाहीत, रस्त्याच्या नाहीत, स्वच्छतेची गाडी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. 350 रुपये मला वाटतं घरची पाणीपट्टी, घरची पाणीपट्टी किंवा पाटाने पाणी व्हा, नाहीतर घर बाहेरगावी जावा, नाहीतर बकेटवर पाणी व्हा. प्रत्येकाने 350 रुपये दिले. ही पद्धत आपल्याला कुठेतर बदलायची वेळ आलेली. 24 तास पाणी पुरवठा झाला पाहिजे. 8-8, 10-10 दिवस आपल्याला पाणी पुरवठा झाला नाही. तुमच्या माझ्यासारख्या कित्येक जणांनी टँकर बोलू विकत पाणी घेऊ आपण आपली घरं चालवली. पाणी आपण खरेदी करू शकतो. वापरायचं पाणी आणणं म्हणजे आज या गल्ली बोळांना टँकर घालायचे सुद्धा परिणाम अवघड आहे. आणि करमाळा शहर म्हणजे आज म्हणायची वेळ आली, कुठं नेऊन ठेवलाय करमाळा माझा, कुठं नेऊन ठेवलाय करमाळा माझा. काय अवस्था झाली माझ्या शहराची. शहरात विकास काय झालाय ना, हॉस्पिटलची व्यवस्था. आज आपल्या शहराचं वैयक्तिक नगरपालिकेचं हॉस्पिटल कुठं आहे, बंद पडलंय. हे नावावर करून द्यायचंय आपल्याला. आणि SRA नियम आहे भाऊ, स्लम रिहॅबिलिटेशननी नियम काढला होता 2011 पर्यंतची जी अतिक्रमण होती, अशी जिथं जिथं स्लम एरिया होता, जिथे जिथं झोपडपट्टी होती, ती काय नियमित करावेत, त्यांना परवानगी द्यावी. आणि आज अडचण अशी झाली, राहतायत माणसं, घर गळतंय, घर पडायला आलंय, घर पत्र्याचंय, पत्रावरून उडून चाललंय, कधी वारं वाकड येईल आणि पत्रावरचा उडून जाईल, अशी परिस्थिती झाली. जीव हातामध्ये घेऊन बारकं लेकरू उराशी बाळगून माणसं झोपते राहतील. अशा माणसांना यांचे घर नावावर करून द्यावेत, यांना घरकुलाचा लाभ द्यावा. कारण की घरकुलाचा नियम आहे आपला, हर घर मोदीच्या माध्यमातून मोदीजींचं स्वप्न आहे, ग्रीन प्रोजेक्ट आहे की प्रत्येकाला घरकुलाचा लाभ गरजू व्यक्तीला दिला पाहिजे. आणि हा घरकुलाचा लाभ देत असताना फक्त त्याला अट एक महत्वाची की ती जागा त्या व्यक्तीच्या नावावर पाहिजे. जर त्या व्यक्तीच्या नावावर जागा नसेल तर आपण त्याला तो घरकुलाचा लाभ देऊ शकत नाही. तर कृपया करून या महत्वपूर्ण प्रश्नाकडे भाऊ आपण प्रामुख्याने लक्ष घालावं ही विनंती करतो. दुसरा विषय, सफाई कर्मचारी आहेत. 2016 पासून कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ह्या कर्मचाऱ्यांना कार्यालय झाला होता, ज्यात मला आमचे यशपाल दादा यांनी नुकताच प्रवेश केला, आपल्याला पाठिंबा दिला. यांनी महत्वाचा प्रश्न माझ्या कानावर टाकला. आज त्यांच्याविषयी मला सहानुभूतीपूर्वक बघायची वेळ आली आपल्या सर्वांना. आणि मी अभिमानानं सांगतो भाऊ, आपल्या पॅनल मध्ये त्याच सफाई कामगाराचा पोरगा आहे, त्या सफाई रणजित सफाई कामगाराचा मुलगा आहे तो. आणि हे भाजपच करू शकते. पार्टी विथ अ डिफरन्स. पार्टी विथ अ डिफरन्स काय तर प्रत्येक जाती धर्माला न्याय देणारा, प्रत्येक घटकाला नेतृत्वाची संधी देणारं हे भाजप आहे.
ही मोदीजींची भाजप आहे, ही फडणवीस साहेबांची भाजप आहे, ही आदरणीय जयकुमार भाऊंची, ही आपल्या रश्मी दिदींची भाजप आहे. यासाठी आपल्याला मतदान करायचं आहे. नगरसेवक कुणी असतील, 110 प्रभागामध्ये असेल, ब असेल, नगराध्यक्ष आहेत, नगराध्यक्षा पदाचे उमेदवार आहेत. प्रत्येक ठिकाणी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, तिथं रश्मी बादल उभी आहे, तिथं दिग्विजय बादल उभा आहे, हे मनामध्ये घेऊन आम्हाला कामाची संधी नाही. या शहरामध्ये मला आवर्जून हा शहर, हे शहरात मला एक मॉडेल करायचं, काम करण्यासाठी मला प्लॅटफॉर्म तयार करायचा. हा माझं करिअर या शहरात मी काय काम करतो याच्यावर अवलंबून आहे. माझं नेतृत्व जर दिसलं, जर वाढलं, तर या शहराच्या आधारावर वाढणार आहे. शहरामध्ये जे काम करेल, या करमाळा तालुक्यातून, करमाळा मतदारसंघातून वर्षातून एकदा तरी प्रत्येक कुटुंबातली व्यक्ती येते आणि ज्या वेळेला त्यांना शहराचा विकास होताना दिसल, त्यावेळेला भाजपा काय करू शकते, आदरणीय जयाभाऊंचं नेतृत्व काय करू शकतं. करमाळा नगरपालिकेमध्ये आदरणीय नगराध्यक्षा म्हणून सौ सुनीता देवी, कन्हैयालाल देवी या काय करू शकतात, हे आपल्याला फरक दाखवून द्यायचं आहे. आणि भाऊ, मी टार्गेट प्रत्येक ठिकाणी मतदान मागताना म्हणतोय की भाजपाचा आशीर्वाद आहे, मोदीजींचं नेतृत्व आहे, आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीसांचं आवर्जून लक्ष आहे. आणि जिल्ह्याचे पालक म्हणून जयकुमार भाऊ आहेत, आमचे लाडके वर देवा भाऊ आणि जिल्ह्याला जया भाऊ, हे दोन्ही आमचे लाडके नेते निश्चितपणे करमाळा शहराच्या विकासासाठी 500 कोटी रुपयाचं टार्गेट पुढच्या 5 वर्षात पूर्ण करते. हा आत्मविश्वास एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे आहे. हेच अभिवचन आपल्या सर्वांना देतो. आणि ही जी विधानसभा, आपलं ही जी नगरपालिकेची निवडणूक सुरू आहे, या निवडणुकीमध्ये मी महादेवाचा फार मोठा एकदा जयघोष उद्याचा आपण सर्वांनी माझ्यासोबत करावा ही विनंती करतो. नमो पार्वती पते हर हर महादेव. धन्यवाद.